लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हवे बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी हरी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी सर्व सुखाचे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय चुरा चुरा कर माखन खाया चुरा चुरा कर माखन खाया चुरा चुरा कर खायो चुरा चुरा कर माखन
कुमर कन्हैया काही बराई दिखावत मोहि काही बराई दिखावत मोहि जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही काय बराई दिखावत मोहि काय बराई दिखावत मोहि जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही काही बराई दिखावत मोहि काही बराई दिखावत मोहि और बात सुनाओ कल सुगाला मत सुनव कल सुगला और बात सुनाओ कल सुगाला और मत सुनव कल सुगला बांध लिया तो अपने गोपाला बांध लिया तो अपने गोपाला काय बराई दिखावत मोहि काय बराई दिखावत मोहि बांधलिया अपना गोपाला बांधलिया अपना गोपाला काही बरा दिखावत मोहि काही बराई दिखावत मोहि फेरत बन बन गाऊ चरावत तीरथ बन बन गबुदरावत फेरत बन बन गाऊ चरावत तीरथ बन बन गबुदरावत कहे तू कया बंगोल कर ले हाथ कहे तू कया बंगोल कर ले हाथ काय बराई दिखावत मोहि काय बराई दिखावत मोहि कहे तुकया बंधुल करी ले हाथ कहे तुकया बंधुल करी ले हाथ काही बराई दिखावत मोहि काही बराई दिखावत मोहि जानत हो प्रभु पन तेरा सब ही जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही काय बराई दिखावत मोहि काय बराई दिखावत मोहि कबलन गानंद हे जानत हूँ प्रभु पन तेरा सब ही कई बराम दिखावत मोहि कई बराई दिखावत मोहि विठोबार कुमारी हरि जय जय विठोबान विठोबार कुमारी विठोबान कुमार विठोबार कुमारी कुमार जय 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 विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी कुमार कुमार हरि विठ्ठल भगवान की जय महाराज की जय महाराज की जय भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय शिवाजी महाराज की चुरा चुरा कर मखन खाया चुरा चुरा कर मखन खाया गवळन का नंद कुमार कन्हैया काय बरावो दिखावत मोहि जानत हो प्रभुपन तेरा सबही और बात सुन मुखल सुगाला बांध लिया तू अपने गोपाला
थोडासा वेगो कमी करा. पेरत बन बन गाव चरावत कहे तुकया बंधुर कलिरेले हात काय बरावो दिखावत मोहे जानत हो प्रभु पण तेरा सबही विठला विठला चला विठोबा विठ्ठली विठ्ठल चुरा चुरा कर माकन खाया गवळन का नंद कुवर कन्हैया काय बराई दिखावत मोहे जानत हो प्रभु पण तेरा सबही पांडुरंग करो हो पांडुरंग करू प्रथम हे दुसरे चरण संपत्तिया दुसरे चरण संपत्तिया पंचकृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तो का पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आदींच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुन्वितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजम् गोदावरी तटे निवासं सरलाबीटग्रामे भूमिं नारायणगिरिजी प्रियशिष्यं तं नमामि रामगिरिं जेने धर्मजतविलाची बळी तो संभाजी जाननवाडी गावतरला तयाची आकुळी दया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो जोडोनी हस्तक पायी संतांचे मस्तक पायी संतांचे मस्तक पायी संतांचे मस्तक जोडोनी हस्तक पायी संतांची मस्तक पायी संतांची मस्तक पायी हे जोडोनिया पायी संतांची मस्तक पायी संतांची मस्तक पायी संतांची मस्तक जोडोनी हस्तक पायी संतांचे मस्तक श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेली गवळण हे गवळण प्रकरणातील असून हिंदी भाषेतील गवळण आहे. दिहो निवासी श्रींत जगद्गुरु तुकोबराय यांचे बंधू कान्होबराय आणि या कान्होबराय यांनी एका वृद्ध गवळणीशी भगवंतासोबत झालेला संवाद या गवळणीत व्यतीत केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला ती गवळण भगवंताबद्दल चर्चा करीत असताना संवाद करीत असताना त्या गवळणीची शब्द आहे, चुरा चुरा कर माखन काया नंदनका गोप कुमर कन्हैया. ती गवळण भगवंताला उद्देशून बोलते, काना लहानपणी तू गोकुळामध्ये असताना तो चोरून आणि काय खाल्लं, माखन खाल्लं, दहीदूध खाल्लं. चुरा चुरा कर माखन खाया. आणि कोण आहे, गवळण का नंद गोप कुमर कन्हैया. हा नंद बाबाचा आणि या गवळणीचा हा चिरंजीव आहे, पुत्र आहे. काय बराऊ दिखावत मोही. भगवंतानी ज्या टायमाला प्रवचन केलं वृंदावनामध्ये गोकुळामध्ये, त्या टायमाला भगवान परमात्मा आपली सत्ता सांगत होते प्रवचनात असताना बरं का. म्या बोलविल्या वेद बोली, माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाती चालिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ही सत्ता भगवान परमात्मा सांगत असताना त्या गवळणीनं सांगितलं, काय बराहू, काय बडाया मारतो, तुझं लहानपणचं सगळं जीवन आमच्या समोर आहे. काय बराहू दिखावत मोही जानत हू प्रभू पण तेरा. तुझं जे प्रभू पण आहे हे सगळं मला माहीत आहे. अजून काय केलं तुला सांगू का ना. गवळणीनं यशोदेनं तुला एक दिवस उखळाला बांधलं. ओर बात सुन उखल सुगाला. तू घरामध्ये खूप आणि यशोदा मैयाला त्रास दिला आणि त्या त्रासापोटी यशोदे मैयाने तुला एक दिवस उखळाला बांधलं होतं पा. ओर बात सुन उखल सुगाला, बांधलिया तू आपणे गोपाला, आपणे गोपाला बांधलिया तू उखळ सुगाला. एक दिवस आणि तुला त्रासून तुझ्या माईनं तुला उखळाला बांधलं. आणि कान्होबराय म्हणतात, फेरत बन बन गाव चरावत. घरी जास्त उत्पात सुरू झाला, जास्त खोड्या सुरू झाल्या आणि ह्या सगळ्या त्रासाला पोटाला वैतकून मग तुला काय झालं, कुठं जावं लागलं, शाळेत जावं लागलं. शाळा म्हणजे त्या काळची आताची शाळा, इंग्लिश मिडियम नाही बरं का बाबा, सुटाबुटात. ही इंग्लिश मिडियम नाही. मग शाळेत जायचं म्हणलं की हातामध्ये काठी घ्यायची, खांद्यावरती घोंगडी घ्यायची आणि कुठं जायचं, वनामध्ये गाया चारायला जायचं. त्या टायमाची शाळा. फेरत बन बन गाव चरावत, कही तू कया बंधू करिलेले हात. काय बरावो दिखावत मोही जानत हो प्रभू पण तेरा सबही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. वक्त या नात्यानं थोडासा परिहार उचित असा. मौजे निंबळे तालुका संगमनेर या गावामध्ये गेल्या 25 वर्षापासून मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुंदर असा पार पडत आहे आणि चालू असणारं हे 26वं वर्ष आहे. या 26व्या वर्षाचं सप्ताहाचं पदार्पण सुरू होऊन आज 8 दिवस पूर्ण होत आहेत आणि आज याच सप्ताहाची काल्याच्या कीर्तनानं सांगत आहे. अर्थात हा शेवटचा दिवस आहे, काल्याचा प्रसंग आहे आणि सप्ताहाची सांगत आहे आणि त्या अनुषंगानं हा काल्याचा प्रसंग आपण या ठिकाणी उरलेल्या वेळेमध्ये पाहणार आहोत. अखिल कोट ब्रह्मांडनायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या अगाध कृपेद्वारा रुक्मिणी प्राण संजीवन श्री विठ्ठल भगवंताच्या कृपेनं या विश्वाला भक्तीची गवसणी घालणारी तत्वज्ञ संत श्रेष्ठ श्री निळोबाराय असतील, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत श्रेष्ठ नाथबाबा असतील, नामदेव महाराज असतील, आदी संत. आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं हा सप्ताहाचं आयोजन भव्य दिव्य स्वरूपामध्ये केलेलं जातं. काल पूजनीय संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचा सुंदर असा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी आपल्या नेत्राने अनुभवलेला आहे. भव्य अशी मिरवणूक गावातून दरवर्षी होत असते. मागच्या वर्षी आम्ही त्या मिरवणुकीला असं हजर होतो नाही का, कारण जागराची सेवा होती आणि तो आनंद आम्ही हे अनुभवलेला आहे, या दृष्टीनं पाहिलेला आहे.
आणि म्हणून यावर्षी गावकरी मंडळींनी काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. म्हणून सप्ताह कमिटी असतील त्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो. त्यांच्याच आणि मार्गदर्शनानं, त्यांच्याच आणि कृपेनं या ठिकाणी निंबळे गावामध्ये श्री संत सावता महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सुंदर असं भव्य दिव्य या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ आदरणीय महाराज मंडळी, अनेक संत महंतांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक असणारे क्षेत्रातील मान्यवर, त्यामध्ये सामाजिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, अन्य क्षेत्रातून, राजकीय क्षेत्रातून आणि या मंडळींनी या ठिकाणी या सप्ताहाला भेट दिलेली आहे. आणि म्हणून आपल्यावरती ज्यांची नितांत कृपा आहे, वैकुंठवासी हे बाबा किसन महाराज आरती ब्रह्मलीन, गुरुवर्य माऊली महाराज, माऊली बाबांची विशेष आपल्यावरती कृपा आहे, बाबांचं आपल्यावरती प्रेम आहे. या संगमनेर परिसरामध्ये माऊली बाबांनी असं एक गाव सोडलं नाही, एक घर सोडलं नाही की ज्या घरामध्ये बाबांनी आपला पदस्पर्श दिले नाही किंवा त्या व्यक्तीवरती प्रेम केलं नाही. माऊली बाबा आपल्यातून जाऊन आज 6 वर्ष जवळजवळ होत आहेत नाही, ब्रह्मलीन होऊन. आदरणीय माऊली बाबांच्या कृपेने या ठिकाणी असणारा हा आशीर्वादानं असणारा हा सप्ताह मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो. त्यामध्ये ज्यांनी आपल्याला सुंदर अशी साथ दिली, विनावादन आहेत, त्यानंतर पारेकरी मंडळी आहेत, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूजन आपले सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखेजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी दीपपूजनाचा घटस्थापनेचा आणि दीपपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे आज सुंदर अशी मृदंगाची सेवा करण्याकरता इथं आमचे जिवलग मित्र, ज्यांचं महाराष्ट्रभर मृदंगामध्ये नाम आहे आणि मृदंगाचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुमदुमतो, आमचे पूजनीय जिवलग मित्र ऋषिकेशजी महाराज गुले, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर अशी चाल आपण आत्ता ऐकली, परम आदरणीय परमश्रद्धेय गायनाचार्य रामदासजी महाराजांची सुंदर अशी चाल आपण श्रवण केलेली आहे. त्यांना सुंदर अशी साथ दिली परम आदरणीय परमश्रद्धेय गायनाचार्य थोरात महाराज आहेत. आदरणीय महाराज गायनाचार्य शेजारी बाळासाहेब महाराज आणि असणारे सगळे भजनी मंडळ. या भजनी मंडळाच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. सगळ्यांचं नाव उल्लेख करणं शक्य नाही, सगळ्यांचा माझा परिचय पण नाही, हळूहळू होईल. आता 2 वर्षात 2 जणांचं झालं, अजून पुढच्या वर्षापासून बाकीच्यांचं होईल नाही का. सुंदर असे चोपदार इकडे विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. आजीचं वय किती? आजी 80 वर्षापर्यंत, 70-75 वर्षापर्यंत आमच्या आजीचं वय असेल. 72 वर्षाचं वय. आजी करता एकदा टाळी वाजवली पाहिजे पण नाही. 72 वय म्हणजे हे कीर्तनात उभं राहण्याचं वय नाही आता, परंतु मन की हारे मन की जीते. मनानं जर माणूस जिंकला तर तो कोणत्या स्थितीत आहे, कोणत्या परिस्थितीत आहे त्याचा विचार केला जात नाही. म्हणून आजी या ठिकाणी वयाच्या 72व्या वर्षी तुलस घेऊन या ठिकाणी उभे आहे. मातीच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या तांबे मावशी या ठिकाणी आहेत, दहेगाववरून या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांच्याच माध्यमातून मला खरी ही सेवा प्राप्त झाली होती. आमचे तांबे दादा आहेत, तांबे ताई या ठिकाणी आहेत. दहेगावमध्ये भजनी मंडळामध्ये त्यांचं स्थान अग्रेसर आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी आहेत. मागच्या वर्षी ताईची आमचा परिचय झाला. डमाले ताई आणि सगळं भजनी मंडळ सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. समोर बसलेले पुरुष वर्ग आहे, इकडं बहुसंख्य माता माऊल्या आहे. 50% आरक्षणाचा चांगला फायदा आहे. जास्त बहुसंख्य महिला मंडळ असतात. आता पुरुष मंडळीची संख्या थोडी कमी, पण हळूहळू वाढेल. आता नाही कधी, आता सप्ताह झाल्यावर का विठ्ठल परमार्थामध्ये सांगत असताना असं सांगितलं, गर्दीपेक्षा परमार्थामध्ये दर्दींची संख्या महत्त्वाची असली पाहिजे. आणि म्हणून जे काही या ठिकाणी श्री संत सावता महाराज बजरंगबलीच्या दरबारामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीची एक झरा अखंड वाहतो. म्हणून या ठिकाणी सगळे बंधू सज्जन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळ आहे, पुरुष वर्ग आहे. या सप्ताहासाठी अनेकांचं या ठिकाणी योगदान असतं, म्हणून हा सप्ताह पार पडत असतो. काल्याचं कीर्तन म्हणलं का ऋषिकेश महाराज, सगळी जबाबदारी त्याच्यावरती असते. 8 दिवसात जर कोणी राहिलं असेल तर ते काल्याचे कीर्तनकारांना सगळ्यांचा उल्लेख करून जावा नाही का. म्हणून करता ती जबाबदारी मी पार पडतो. तुम्ही म्हणताना जास्त पगड लावला, पण सगळ्यांचा उल्लेख करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण ती जबाबदारी, काल्याचं कीर्तन म्हणजे हे जबाबदारीची सेवा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टम आहे, आपल्यापर्यंत सुंदर आवाज येतो. आवाज येतो का मागं? येतो ना. सुंदर असं साऊंड सिस्टम. हा
अतिशय सिस्टम सुंदर असं सिस्टम त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. या मंडपामध्ये पत्र्यामध्ये शेडमध्ये सिस्टम लावणं जसं फार अवघड असतं बरं का, परंतु बहुनामागच्या वर्षी सुंदर असा आवाज आम्हाला दिला होता. आताही सुंदर त्यांना सिस्टम लावलेलं आहे. त्यांना मनस्वी धन्यवाद देतो, ज्यांनी 8 दिवस आपल्या या नाम सप्ताहाला थोर असं अन्नदान केलेलं आहे. सगळे अन्नदात्यांचा या ठिकाणी मी समुदाय ग्रुप असणाऱ्या सगळ्या अन्नदात्यांना मी मनस्वी धन्यवाद देतो, ज्यांनी सुंदर अशी नाश्त्याची सेवा दिला असेल, त्यानंतर चहा पाण्याची व्यवस्था केली असेल, पहारेकरांची व्यवस्था केली असेल, पारायणाला बसलेले जे काही भाविक आहेत, महिला पुरुष आहेत, त्यांच्याकरता नाश्त्याची व्यवस्था असेल, त्यांची व्यवस्था असेल, त्यांनाही धन्यवाद देतो. चोपदार मंडळी आहेत, विनेकरी मंडळी आहेत, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, पुरुष मंडळ आहेत आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचे आवर्जून साथ आहे. आदरणीय ज्येष्ठ भजनी आमचे दादा पेटी मास्तर ते या ठिकाणी साथ करण्याकरता उभे आहेत. बालगोपाला या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता कीर्तनाला वेळ फक्त 1 तास उरला. 1 तासामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र आपण पाहणार आहोत. विठ्ठला विशेष करून आमच्या संघ या ठिकाणी जे उपस्थित आहेत, ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि सुंदर अशी शिवमहापुराण कथा, कीर्तन, प्रवचन, गायन, वादन सगळ्या क्षेत्रामध्ये ते अग्रगण्य आहेत असे असणारे आमचे जिवलग मित्र परम आदरणीय किरणजी महाराज हरळे गुरुजी. किरणजी महाराजांना मी मनस्वी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे दत्ता भोवतीपाली, जिथं जिथं बरं का ऋषिकेश महाराज, जिथं जिथं कीर्तन असन का तिथं तिथं ते आमच्या सेवेसाठी येतात. आमचे आदरणीय दत्ता भाऊ, त्यांनी आता तो कॅमेरे लावलेला आहे. त्यांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन लाईव्ह करू. म्हणलं लाईव्ह करण्यासारखा कीर्तनकार नाही, पण करायची इच्छा असेल तर हरकत नाही. विठ्ठला आणि म्हणून त्यालाही मनस्वी धन्यवाद देतो. जर कुणाचा नामोल्लेख करायला असेल तर त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विठ्ठला अभंग कानोबरायांचा आणि कौनोबराय फार सुंदर चिंतन करतात महाराजच्या गवळणीमध्ये. अभंगाचे अनेक अर्थ आहेत, लक्षार्थ आहे, स्पष्टार्थ आहे, विस्तारपूर्वक अर्थ आहे, परंतु अर्थाकडे पाहत असताना तो शब्द प्रयोगानं जर पाहिला तर त्यामध्ये फारसं समाधान नाही, पण तो भावनेच्या दृष्टीतून जर पाहिला तर निश्चित अंतकरणाला आनंद प्राप्त होतो. महाराज कोण किती स्वरामध्ये गातं, कोण किती सुंदर गातं, त्यापेक्षा कोण किती भावानं गातं याला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये बरं का. म्हणून करता तसं तुकोबारांनी सुद्धा अनेक संतांनी सांगितलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसावडीने. भजन करावं मग काय वंगाळवाने करावं का, भजन सुद्धा स्वरातच असावं नाही तर मग महाराज म्हणले नसते घेऊन पोखवायचं, असं नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस, हा ब्रह्मरस आहे, तो सेवन करण्याकरता त्याला सुद्धा पद्धत सांगितली. आणि ही पद्धत जर चुकत असेल तर मग महाराज म्हणतात, तुका म्हणे वंगळवाणी नरका जाणे, मग नरकाशिवाय पर्याय. परंतु त्यामध्ये भाव किती महत्त्वाचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मायबापांनो. भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. तसा कान्होबारायांनी जे या कवळणीमध्ये जो भाव प्रगट केलेला आहे तो फार सुंदर आहे. तो एका वैज्ञानिकाचा किंवा उच्च विचारवंतांचा किंवा जास्त शिक्षणाचा हा विषय मुळीच येत नाही, हा भावाचा विषय आहे. त्या गवळणीने भगवंतासोबत केलेला जो संवाद आहे हा फार भावयुक्त आहे महाराज. आणि भाव जिथं नाही तिथं तुम्ही कितीही काही करा त्याचा काही अर्थ नाही, नाही का. भगवान शिवाच्या पिंडीवरती तुम्ही जर जल अभिषेक करीत असाल पण तो जर भावाना असेल तर तो भगवान शिवापर्यंत आहे. नाही तर मग तुम्ही किटल्या दूध होता, भाव नसेल तर ते शून्य आहे. विठ्ठला आज आपल्याला कान्होबारायांनी ज्या कवळणीचं चिंतन या ठिकाणी व्यतीत करायचं, ज्यावरती चिंतन करायचं, तो भाव फार सुंदर आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणलं का कीर्तनकाराला बंधन येत असतं. पहा, पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी स्तुतीवर, तिसऱ्या दिवशी संतपर, अन्य प्रकारे शेवटच्या 7व्या दिवशी मागणीपर, असा कीर्तनकाराचा क्रम आणि कीर्तनाचा क्रम असतो. पहा, परंतु काल्याचं कीर्तन म्हणलं की त्याला एक विषय बांधलेला आहे आणि त्या विषयावर त्याला कीर्तन करावं लागतं. तो विषय म्हणजे एदसे चरित्र केले नारायणे राखिता गोधने राखिता, किंवा भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं, चरित्र ते उच्चारावे देवी कोणी केले
उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याच भगवान परमात्म्यानं केलेलं जे चरित्र आहे त्या चरित्राचं काय करायचं, फक्त उच्चारण करायचं. आचरण दोन प्रकार, यामध्ये दोन वर्ग आहेत. प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे याचं आपण काय करायचं, आचरण करायचं. आणि भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे लीला केल्या त्याचं काय करायचं, त्याचं आचरण केलं तर नाही जमायचं, नाही का. एका पुरुषाने शंका मांडली, भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या आहे, मग आपणही दुसरी केली तर काय हरकत आहे. पण त्याला हे माहीत नाही की एकीनं बारगाड्या उघड्या केल्या, दुसरी सांभाळणं फार अवघड आहे बरं का. त्या भानगडीत पडायचं नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाही. उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करणं आजच्या विषयाला, कीर्तनाला बंधनकारक आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं आपण या ठिकाणी उरलेल्या वेळेमध्ये चिंतन करणार आहोत. भगवान परमात्म्याचा अवतार फार विशेष आहे. या विश्वाचा चालक मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही असा असणारा भगवान परमात्मा. आणि या भगवान परमात्म्याचं प्रागट्य दिन एका बंदीखान्यामध्ये आहे महाराज. किती विशेष गोष्ट आहे पहा. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला भर दुपारी उन्हाळ्यामध्ये 12 वाजता. तुम्ही इकडं लक्ष असू द्या, ते त्यांचं काम करतात. कीर्तनी काय ते भजनी विक्षेपतीची पै मरण असं व्हायला नको जरा. प्रभू रामचंद्रांचा जन्म भर उन्हाळ्यामध्ये 12 वाजता आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म भर पावसाळ्यामध्ये रात्री 12 वाजता आहे, नाही का. दोघांचं जीवन पहा, 36चा आकडा आहे. कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण 8 वर्षाची मूर्ती होती. आता इतिहास फार मोठा आहे. कंसाने आपल्या बहिणीचं अर्थात देवकीचं लग्न लावून दिलं आणि त्यांना सोडण्याकरता रत्नजडित असणे सजवलेला रथ त्या ठिकाणी तो रथाचा सारथी झाला आणि आपल्या बहिणीवरती असणार नितांत प्रेम व्यक्त करण्याकरता तो सारथ्य पण करतो. कुणाचं, त्या वसुदेव देवकीचं. त्यांना सोडण्याकरता निघाला. चालत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून असं कळलं की देवकीच्या उदरामध्ये येणारा जो 8वा गर्भ आहे तोच तुझी हत्या करणार आहे, तोच तुला संपवणार आहे. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्याचा राग अनावर झाला महाराज. घेऊन खड्ग मारयासी धावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवजीनं सांगितलं तिचा काही दोष नाही, तिच्या उदरामध्ये येणारा 8वा जो गर्भ आहे तो जर तुझा वध करणार असेल तर मी तुला तुझ्या हातामध्ये सोपील. परंतु या देवकीचा काही आणि दोष नाही, देवकीला मारण्यात काही अर्थ नाही. आणि देवकीला आणि वसुदेवजीला त्यांनी बंदीखानामध्ये ठेवलं. बंदीखाने ठेवलं असताना पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला, 6 मुलं झाली. कंसाने एक मुलगा करून भिंतीला आपटून मारले महाराज. सत्तेचा कधी कधी दुरुपयोग होत असतो, म्हणून सत्ता ही कोणाच्या हातात द्यावा याचा बारकाईने विचार करी जा आणि मग करी जा. विठ्ठल विठ्ठल सहा मुलांची हत्या त्या कंसानं केली महाराज. 7वा मुलगा योग मायाच्या स्वरूपानं त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला आणि 8वा जो भगवान परमात्मा आहे त्या ठिकाणी प्रागट्यकन झालं महाराज. 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगत झाली आणि देवकीबरोबर संवाद सुरू झाला भगवान परमात्म्याचा. देवकीनं पाहिलं 8 वर्षाचं लख प्रकाश पडलेला आहे. झुळझुळ वाहणारा पाण्याचा आवाज त्या ठिकाणी येतो, पक्ष्यांचा किलबिल आवाज त्या ठिकाणी येत आहेत. सुंदर असे झाडांची गिर्द, हिरवगार वातावरण, सगळे असणाऱ्या शोभामान वातावरणामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि देवकीसोबत संवाद केला. देवकीनं सांगितलं, देवा तुझं जे बालपण आहे हे उपभोगण्याकरता, अनुभवण्याकरता मला लहान स्वरूपाचं तू पाहिजे होता.
बाबांचं प्रमाण फार सुंदर झालं, पण ते जरा लवकर झालं. भगवान परमात्म्याचा आणि देवकीचा संवाद झाला. हजारो वर्ष लाखो वर्ष तपश्चर्या केलेली महाराज त्या देवकीने, तेव्हा भगवान परमात्मा त्यांच्या उदरामध्ये आला. नाहीतर भगवान परमात्म्याचा विचार केला तर अयोनी संभव असणारं प्रागट्यकरण भगवंतच असतं. परंतु सेवेने बांधला गेला, सेवेनं ओश झाला भगवान परमात्मा, आणि मग तो देवकीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी अवतार घेण्याकरता परावृत्त झाला. भगवंताचा आणि देवकीचा संवाद झाला. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. चतुर्भुज मूर्ती आहे, लख प्रकाश. भगवंताचं तेज पाहिल्याच्या नंतर देवकीच्या डोळ्यामध्ये अश्रू होत्या, अंतकरण गदगद झालं, हृदय भरून आलं. भगवंताला मिठी मारली आणि आपलं बालपण आम्हाला अनुभवायला द्यावं म्हणून मातोश्री विनंती करतात. भगवंतानं सांगितलं हरकत नाही, परंतु या ठिकाणी अडचण फार मोठी आहे. तुम्ही कारागृहामध्ये आहात, माझं प्रागट्यकरण कारागृहामध्ये आहेत आणि माझ्या प्रागट्यकरणाची आतुरतेने कंस वाट पाहत आहेत. मग काय केलं पाहिजे? याच्यावर उपाय सांगितलं मला. तुम्ही गोकुळात घेऊन जा, गोकुळामध्ये पोहोच करा. त्या ठिकाणी माया प्रगट झालेली आहे, त्या मायाला इथं घेऊन या आणि मग इथून पुढं मी माझं जे काही आयुष्य कार्य आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करतो महाराज. मग पाठीमध्ये भगवान परमात्म्याला घातलं आणि नंद वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन त्या ठिकाणी जातात. यमुनेला आचाट पूर चढलेला आहे. त्या पुरातून पलीकडे जायचं, वरून झिमझिम पाऊस चालू आहे. शेषनाग त्या ठिकाणी फणा धरण्याकरता हजर आहे. यमुनेचं पाणी चढत आहेत. तुडुंब अशी भरून वाहणारी यमुना भगवंताचा चरण स्पर्श करण्याकरता वरवरीत होती. बाबांच्या डोळ्यामध्ये, बाबांच्या मुखामध्ये पाणी जाऊ लागलं. भगवंताने आपला पाठीतून पाय काढला आणि चरणस्पर्श झाल्याबरोबर पूर वसरला. रस्ता झाला, त्या ठिकाणी घेऊन गेले महाराज, नाही का. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा नंद बाबांच्या वाड्यामध्ये पोहोच झाले. त्या ठिकाणी निर्माण झालेली माया पाठीमध्ये घातली आणि वसुदेवजी चालत चालत त्या ठिकाणी आले. मायाने आक्रंद सुरू केला. जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली. सेवकांनी निरोप दिला, महाराज आपला 8वा शत्रू त्या ठिकाणी प्रगट झाला. कंसाला झोप नव्हती महाराज. धावत धावत कंस त्या ठिकाणी येतो. महाराज त्या मायेला ओढलं, गरगर फिरवलं, आपटवणार तेवढ्यात ती आकाशात गेली, चतुर्भुज झाली. सांगितलं, कंसा अरे मला मारायला निघालास, मला मारणारा तुझ्या आधी गोकुळामध्ये प्रगट झाला महाराज, नाही का. मज काय तुझं लागी वदी उपजला मज आधी. मला मारण्याकरता तुला मारण्याकरता तो भगवान प्रगट आहे. आणि मग कंसाला टेन्शन सुरू झालं, आता काय करावं. ज्याच्याकरता एवढा बंदोबस्त केला तो निघून गेला. आणि मग तिथून पुढं सगळे त्या ठिकाणी राक्षस त्या ठिकाणी सगळी मिटिंग भरली. ती सभा कशाची होती महाराज? दुर्जनाची सजा होती की सज्जनाची सजा भरलेली होती सभा? त्या सभेमध्ये कोणत्या कोणत्या विचाराचे सगळे बसलेले होते. सगळी सभा त्या ठिकाणी भरली. कंसानं सांगितलं, हे बघा माझा शत्रू त्या ठिकाणी वाढत आहे, त्याला मारण्याकरता कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी पुतना नावाची जी राक्षसी नाही त्या ठिकाणी आली. सांगितलं, तुझी बहीण असताना तू का काळजी करतो? त्या पुतनेने एवढं सुंदर वेश धारण केलं महाराज. बरहा पीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकारम विव्रतभास कनक कपिशं वैजयन्तीं च मालम् अंध्रार्वेणु आदर सुदया पुरयं गोपवृंदै. सुंदर असा वेश धारण केला महाराज भगवंताला मारण्याकरता. आणि त्या नगरामध्ये वृंदावनामध्ये हजर झाली महाराज. एवढी वाईट गोष्ट घडली महाराज. त्या कंसासमोर एका प्रधानाने विचार प्रगट केला, आता ज्या ठिकाणी तुमचा शत्रू वाढतो तो शत्रू नेमका ओळखावा कसा? त्याने सांगितलं, शत्रू ओळखायची गरज नाही. वृंदावनामध्ये एवढ्या 2-3 दिवसात जेवढे काही बालक निर्माण झाले सगळ्यांना स्तनपान करून, विषाचं स्तनपान करून त्यांचा मृत्यू करून टाका महाराज. सत्तेच्या मदानं उन्मत्त झालेला कंस होता महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या ठिकाणी पुतना येते. तिथं नंदबाबांच्या वाड्यामध्ये उत्सव चालू आहेत. नंद घना नंद भयो जे कन्हैया लाल की.
लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हे नंद भयो नंद गुरा जय कन्हैया लाल की नंद भयो नंद गुरा जय कन्हैया लाल की गवळण म्हणती गवळणीला गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक दावी एक पुढे माती ताट चुंड बने एक दावी एक पुढे माती ताट चुंड मध्ये जिकडं तिकडं आनंद उत्सव साजरा होत आहे. गुढिया तोरणे करती तथा गाती गाणे, जिकडं तिकडं आनंदच आनंद आहे. आणि पुतना त्या ठिकाणी आली आहे. पुतण्याने पाहिलं आणि यशोदेला आवाज दिला, यशोदा. यशोदेनं पाहिलं, कोण आहे गड्या? समोर पाहिलं, सुंदर शृंगार केलेली कोणीतरी एक स्त्री उभी आहे. आणि त्या पुतण्याने सांगितलं, यशोदा मी तुझी बहीण ओळखलं का? स्वार्थासाठी कधी कधी अशा बऱ्याच बहिणी होतात तयार, नाही का? अगं तुझी बहीण. तिनं विचार केला, ही बहीण म्हणावं का कशी, नेमकं कोणत्या नात्यानं बहीण आहे? परंतु चला असेल काही हरकत नाही. अगं तुला म्हातारपणामध्ये मुलगा झाला याचा आनंद मला झाला, तुला भेटण्याकरता आले. पुढे का ना? सांगितलं, आत्ताच नाहून जोळीमध्ये घातला, पाळण्यामध्ये टाकलेला आहे. मग आता मला कानाला भेटता सांगितलं, आता नाही भेटता येणार. त्या आईचं प्रेम असतं पहा बाळावरती. त्या बाळाला आंघोळ घातल्याच्या नंतर त्याची मालिश करून सुंदर अशी त्याला आंघोळ घालतात. आंघोळ घातल्याच्या नंतर त्याला गांडोळून जोळीमध्ये झोपे घालतात. आणि अशी काडी पडणार नाही, आवाज येणार नाही अशी परिस्थिती त्याच्याकरता तयार करतात. का? त्याची झोप मोडू नये म्हणून. गुरुवर्य रामगिरीजी महाराज सांगत असतात, बाळाला आंघोळ घातल्याच्या नंतर नऊ घातल्याच्या नंतर त्याला पटकन झोप येते. याचं काय कारण आहे माता माऊली माहिती का? आंघोळ केल्यामुळं बाळ झोपतं की कशामुळे झोपतं तुम्ही? हा, गुरुवर्य रामगिरीजी महाराज सांगत असतात बरं का, आंघोळीला घेतलेलं पाणी किरण महाराज ती हिच्या हाताने तपासून पाहते, बादलीत हात घालून. आता हिचे हात काम करून करून सरबट झालेलं कातडं, निबर झालेले हात, त्या मापाचं गरम पाणी कुणाला? बाळाला आंघोळीला. आणि त्याची त्वचा कशी महाराज? नाजूक त्वचा त्याची, नाही का? बाळाची त्वचा शास्त्राने सांगितलं, कमळाचं पाकळी असते, कमळाचं पान तितकी नाजूक त्वचा असते. कोणाची? त्या शिशूची, बाळाची. आणि अशा शिशूच्या बाळाला आंघोळ घालण्याकरता कडक तापलेलं पाणी ते हिच्या हातानं कोमट पाहिलेलं असतं. त्याला ओढून आणि त्याला आंघोळ घातल्यावर झोप येते. त्याचं कारण आहे, त्याचं मूळ कारण हे की ते जाम झालं की मग झोपतंय गरम पाण्यानं. विढल भगवान परमात्मा त्या ठिकाणी झोपलेले आहेत, निजलेले आहेत. आणि पाहिलं भुनीचं गिरं काय पुतना मावशी दारामध्ये उभे आहे. आणि सांगितलं, आपण या ठिकाणी तर मोठ्या मोठ्या राक्षसांचा नाश करण्याकरता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या ठिकाणी आपण धर्माचं रक्षण करण्याकरता प्रगट झालेलो आहेत, नाही का? झोपण्याकरता नाही. आणि मग आपण जर झोपलून बोनीचं गिरेक सोडलं तर पुढं कसं काय धंदा होईल सांगता येणार नाही. म्हणून भगवंताने रडायला सुरुवात केली. महाराज पुतना धावत धावत गेले, भगवान परमात्म्याला घेतलं, आपल्या छातीशी लावलं महाराज आणि स्तनपान करण्याकरता सुरुवात केली.
स्तनामध्ये विष भरून आलेली पुतना भगवान परमात्म्याने डोळे बंद केले, भोलेबाबाचं ध्यान केलं, सांगितलं तुम्हाला हे विष प्राशन करायची सवय चांगली आहे नाही का? त्या ठिकाणी भोलेनाथ बाबाचं ध्यान केलं, डोळे बंद केले, सांगितलं विष प्राशन करायचं काम मी करतो, याला पचवायचं काम तुम्ही करा. कारण भोलेबाबाला नीलकंठ म्हणून म्हणतात. काय कारण आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. समुद्रामध्ये हलहल नावाचं विष निघालं, ते भगवंताने प्राशन केलं, ते कंठामध्ये साचलं म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झालं. विष प्राशन करायची सवय तुम्हाला चांगली आहे, अभ्यास चांगला आहे. भगवंतानं डोळे बंद केले, स्तनाला मूक लावला आणि प्राशन करायला सुरुवात केली. विष ओढून घेतलं, सगळं पंचप्राण जेव्हा खेचले तेव्हा पुतना सोड सोड म्हणून आक्रंद करू लागली. अकराळ विकराळ स्वरूपाची पुतना निर्माण झाली. इकडं तिकडं सैरावैरा धावायला लागली. असं सांगितलं पुतनेचं शरीर ज्यावेळेस खाली पडलं त्यावेळेस ते 12 योजन लांब होतं. 12 योजन लांब म्हणजे ते जवळजवळ इथून संगमनेरपर्यंतच नाही तर ते कितीतरी मोठं होतं. अशी असणारी पुतना भगवान परमात्म्याला घेऊन अकराळ विकराळ स्वरूपाची इकडे तिकडे फिरत आहे. शेवट भगवंताने पंचप्राण खेचायला सुरुवात केली. पुतना सोड सोड म्हणते. तिनं भगवंतानं सांगितलं हे बाय गड्या पुतना, एक तर मी कोणाला धरीत नाही आणि धरलं तर मग मी काय कोणाला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. विठ्ठला पुतना खाली पडली. महाराज इकडं तिकडं अकरंद सुरू झाला, सगळ्यांची धावपळ सुरू झाली. यशोदेनं पाहिलं कशाचा आवाज आला, धावत धावत आली. एवढी मोठी पुतना पडली, तिच्या छातीवरती भगवान खेळत आहे. धावत धावत गेली. आता त्या यशोदेची उंची किती महाराज, 5 फूट 6 फूट आणि ती पुतना कहीचे काही महाराज. ती आता खाली कसं घ्यावं, यशोदे आक्रंद सुरू केला. त्या ठिकाणी काही गोपाळांनी, त्या ठिकाणी असणाऱ्या काही गावातील लोकांनी शिडी लावली. ते भगवंताला खाली घेतलं. खाली घेतल्याच्या नंतर भगवंताला दुधानं मधानं स्नान घातलं, गोमूत्रानं स्नान घातलं. पण आता या पुतनेचं करायचं काय, ही पुतना मेली कशी. बाबा त्या ठिकाणी आले, सगळ्यांची चर्चा सुरू झाली. भगवंताचं मित्रमंडळ त्या ठिकाणी होतं. कोणी म्हणालं ही ठेस लागून पडली असेल, कोणी म्हणली ही झाडाला अटकून पडली असेल, कोणी म्हणली बिल्डिंगला अटकून पडली असेल. अनेक तर्क वितर्क. आता हे तर्क सोपे नाही महाराज. हे तर्क म्हणजे 4 वाकांचं मत आहे बरं का. हे तर्क आपण सहज बोलतो, पण हे 4 वाकांचं मत आहे. ते परमार्थाचा विषय फार हार्ड आहे तो. मग त्या ठिकाणी अशी पुतना, असे हजारो राक्षस त्या ठिकाणी येऊन गेले. आगासूर, बकासूर, कागासूर, अनेक असणाऱ्या राक्षसांचा भगवंताने वध केला. आपलं कार्य संपवलं आणि भगवान परमात्मा द्वारकेला जातात महाराज. द्वारकेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा द्वारकेचं सिंहासनावर बसतात. त्या ठिकाणचे राजे झाले आणि राजे झाल्याच्या नंतर खूप दिवसांनी भगवान परमात्म्याला आपल्या गोकुळाची आठवण झाली, वृंदावनाची आठवण झाली आणि भगवंतानं सांगितलं एक दिवस माझ्या गोपाळांना भेटण्याकरता गेलं पाहिजे. मग आता भगवंताला यायचं म्हणल्यानंतर भगवान परमात्मा असं एकटं नाही निघला महाराज. आता मंत्री आले तर 10 गाड्या येतात. अहो भगवान परमात्मा म्हणजे हजारो हत्ती, उंट, घोडे, तो कहीचे काही मोठा. भगवान परमात्म्याचं हे सगळं द्वारपाल, सगळे सैन्य त्या ठिकाणी आले आणि मग अनेक बातम्या त्या गवळणींना, अनेक गोष्टी त्या गवळणीपर्यंत, द्वारकेपर्यंत पोहोचल्या होत्या. भगवान परमात्मा राजा झाला असं म्हणतात, भगवान परमात्मा मोठा वक्ता झाला असं म्हणतात. अनेक त्या ठिकाणी चर्चा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात. भगवान परमात्म्याचं स्वागत मोठ्या स्वरूपात होतं. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मोठं सिंहासन लावलं, जसं असं व्यासपीठ आहे, व्यासपीठ लावलं. व्यासपीठावरती भगवान परमात्मा आता प्रवचन करण्याकरता बसले आणि भगवंताने श्लोक घेतला. अगतीर भरता प्रभू साक्षी निवासः शरणम सुरुत प्रभ प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. भगवान परमात्मा सांगतात मी सगळी सृष्टी निर्माण केली. सगळ्या गवळणी, वयोवृद्ध गवळणी सगळ्या त्या ठिकाणी समोर भगवंताचं प्रवचन ऐकण्याकरता येऊन बसल्या होत्या बरं का माता माऊल्यानं, जसं तुम्ही बसल्या तशा. भगवान परमात्मा प्रवचन करतात. भगवान परमात्मा आपली सत्ता सांगतात. तिथे एक वृद्ध गवळण बसलेली होती, वयोवृद्ध. त्या काळातली होती ती, पंजाबी ड्रेस घालणारी नव्हती. त्या काळातली ती नऊवारी साडी घातलेली, कपाळावरती मोठा कुंकाचा टिकला होता, डोक्यावरती पदर होता. आता पदर नाही राहिले डोक्यावर. आता पंजाबी ड्रेस घालणाऱ्यांना पदर येईल कुठून महाराज, नाही का. पदर नाही राहिले बाबा. पदर डोक्यावरती घेतलेला, मोठा कुंकाचा टिकला लावलेला आणि असता असणारं स्वरूप. समोरच बसलेली ती आजी होती. त्या आजीनं भगवंताकडे निळून पाहिलं, सांगितलं अरे हा द्वारकेचा राजा म्हणतात, हा किशन्या तर इथलाच आहे. तिची भाषा सांगतो माझी नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग महाराज
महाराज त्या गवळणीनं त्या ठिकाणी सगळं ऐकल्याच्या नंतर त्या गवळणीने त्या भगवंताशी संवाद केला. तो कानोबराने या गवळणीत प्रकट केला बरं का. भगवंत सांगतात, ही सृष्टी मी निर्माण केली, माझ्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. माझ्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाची निर्मिती, त्यानंतर मायाची निर्मिती आणि मायाच्या साह्यानं सगळं सृष्टी निर्माण झाली, असं भगवान परमात्मा प्रवचनात सांगत होते. या गवळणीला काय रावाना महाराज, ती गवळण मधीच उठली आणि त्या गवळणीने सांगितलं, कृष्णा अरे काय या ठिकाणी तू मोठमोठ्याना बढाया मारतो, तुझं लहानपण हे सगळं मला माहीत आहे. हे लहानपणाचा जो संवाद आहे त्या गवळणीचा, तो प्रसंग कान्होबा यांनी गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रकट केला. काही बहराई दिखावत मोही, काही बहराई दिखावत मोही, काही बहराई दिखावत मोही, काही बहराई दिखावत दिखावत मोही जानत हो प्रभु पण रस बही. ती गवळण भगवंताला सांगते, कृष्णा तुझं लहानपण सगळं माझ्या समोर आहे, तू फार मोठमोठ्या बढाया मारतो या ठिकाणी बसून. वास्तविक भगवंताचा तेवढा अधिकार आहे, भगवंताची तेवढी सत्ता आहे, परंतु तो गवळणीचा भाव तो नाही, कारण गवळणीनं त्याला लहानपणामध्ये पाहिलं होतं आणि म्हणून ते गवळणीचा आणि भगवंताचा या ठिकाणी संवाद कान्होबरांनी प्रकट केला. काय बरावो दिखावत मोही जानत हो प्रभु पण ते रस बही. अनेक त्या ठिकाणी खोड्या भगवान परमात्म्याने केल्या, चौरलीला मंडळ स्थापन केलं, पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या त्या ठिकाणी चौर्य मंडळ भगवंताने स्थापन केलं होतं. आणि या चौर्य मंडळाला घेऊन भगवान परमात्मा चोरी करण्याकरता जायचे महाराज. आता चोरी करायची म्हटल्यानंतर काय साहित्य घ्यावं त्या ठिकाणी, खडे माती सराटे, हे कशा करता, हे काय चोरीचं साधन आहे का बाबा, नाही का. परंतु भगवंतानं सांगितलं, फार सूक्ष्म विचार आहे त्यामध्ये. एकाला सांगितलं खडे घ्या, एकाला सांगितलं सराटे घ्या, एकाला सांगितलं काठी घ्या. त्यामध्ये मंडळ स्थापन केलं, चौरलीला मंडळ. आणि मग त्या मंडळातल्या काही सदस्यांनी काही शंका उपस्थित केला, कीर्तन कोणाचं घ्यायचं, काला कोणाचं घ्यायचा, गायक कोण ठेवायचे, वादक कोण ठेवायचे, नाही का, जसं आपलं मंडळ असतं तसंच. मग त्यातलं पेंद्यानं विचारलं, देवा चोरी करण्याकरता जायचं, काठ्या कुरडी घेतल्या तर ठीक आहे, पण हे खडे कशा करता घ्यायचे. भगवंतानं सांगितलं, गवळणींनी अंधार केलेला असतो रूममध्ये, घरामध्ये, आणि जे काही शिंके आहे ते वर लावलेले असतात. मग ते शिंके मोकळे आहे की भरेल आहे, कोणत्या दिशेला आहे, अंधारामध्ये कळण्याकरता काय पर्याय आहे. याच्याकरता हातातले खडे घ्यायचे, सगळीकडून भिरकायचे, म्हणजे त्याचा आवाज आला की आपल्याला कळलं इथं माठ आहे, याच्याकरता खडे पाहिजे. सांगितलं बरं, काही हरकत नाही.
मग दुसऱ्या एका सदस्याने शंका उपस्थित केली, ठीक आहे खडेचं कारण सांगितलं, पण हे सराटे कशा करता? सराटे माहिती आहे तुम्हाला? सराटे माहिती आहे? आयुर्वेदाच्या दृष्टीनं सराटा हा फार महत्त्वाचा आहे बरं का. ज्या वेळेस तो सराट्याचं झाड येतं पहा, त्याला असे काटे असतात. ॲक्युपंक्चर सिस्टम आयुर्वेद सांगतं की या सराट्याच्या कवळ्या पानांची जर भाजी करून खाल्ली बरं का बाबा, तर हाडाचा जो त्रास आहे, सांध्याचा जो त्रास आहे, तो 100% कमी होतो. इतका गुण त्या कशामध्ये आहे? सराट्याच्या भाजीमध्ये. त्या झाडाला जे काटे येतात त्याला सराटे म्हणतात. असे सराटे, आता या सराट्याचं काय काम असू शकतं बा? त्यातले एका गोपाळाने सांगितलं, हे सराटे कशा करता? आणि सांगितलं, जर गवळण जागी झाली, गवळणीनं चोरी करताना जर पाहिलं आणि ती जर आपल्या मागं धावायला लागली, तर ती चालत असताना तिच्या पायापुढं काय करायचे? सराटे टाकायचे. सराटे काढेपर्यंत आपण पलायन करायचं, पळून जायचं नाही. पण त्याच्यात एक जास्तच हुशार होता, त्यांनी सांगितलं ती चप्पल घालून आली तर काय करायचं? असतात ना कधी कधी सगळी मिटिंग होत आली, सगळी चर्चा झाली की मग त्या ठिकाणी काहीतरी शंका उद्भवते नाही का? चप्पल घालून आली तर काय करायचं? कानाने सांगितलं, हे नंतर सांगेल मी तुम्हाला, त्याचा पर्याय नंतर सांगेल. असे अनेक त्या ठिकाणी भगवंतांनी चेव्र लीला मंडळ स्थापन केलं. गवळणींच्या घरी जायचे, दहीदूध खायचे, मडके फोडायचे. हा सगळा प्रसंग त्या गवळणीच्या डोळ्यासमोर होता. एकीकडे ते विचार करायचे, हा तर राजा झालेला आहे. गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी गड्यानो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. हा द्वारकेचा राजा आहे, तोच भगवान हा लहानपणी चोरी करेल, हे कुठं शक्य आहे? मग त्या गवळणीने सांगितलं, तूच जर कृष्ण असेल तर कृष्ण ऐक, लहानपणी तू मागून नाही तर चोरून चोरून लोणी खाल्लं, हा भाव प्रथम चरणामध्ये प्रकट केला पा. चुरा 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 कर माखन खाया, गवळण का नंद कुंवर कन्हैया. या गवळणमध्ये प्रवेश करीत असताना दुसऱ्या प्रमाणातून प्रवेश आहे. पूर्वीच्या काळी पाटलाचे वाडे असायचे मोठमोठे, आता बंगल्याचे दरवाजे राहतात, त्याला एकच सुरुवातीला समोरचा दरवाजा असतो नाही.
पण पूर्वीच्या काळी जे जुने पाटलांचे वाडे असायचे त्याला अनेक दरवाजे असायचे. एक मागून दरवाजा असायचा. पुढच्या आलेल्या मंडळीला भेट द्यायची नसली की ते मागच्या दरवाजाने जायचं नाही का. पूर्वीच्या काळी जे वाडे असायचे त्याला अनेक दरवाजे असायचे. कोणत्या दरवाज्यातून प्रवेश करायचा. तसं कान्होबारायाची ही जी गवळण आहे या गवळणीमध्ये प्रवेश करीत असताना दुसऱ्या चरणातून आहे महाराज. काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभूपन तेरा सबही. तुझं प्रभूपन जर असेल तर मग चुरा चुरा कर माखन खाया हा कोण आहे असं या गवळणीमध्ये प्रवेश आहे. म्हणून चुरा चुरा कर माखन खाया गवळण का नंद कुबर कन्हैया. त्या भगवंताचा आणि त्या गवळणीचा असणारा संवाद आहे. पुढे एक प्रसंग सांगितला गेला. एका प्रमाणातून एक प्रसंग व्यक्त होतो पहा. विमळा वृक्ष नावाचे दोन वृक्ष होते पहा यमुनेच्या तीरावरती. काही कारणास्तव त्यांना शाप प्राप्त झाला आणि ते वृक्ष यमुनेला प्राप्त झाले. विमळ अर्जुन नाव त्यांचं. शाप प्राप्त झाला म्हणून त्या ठिकाणी वृक्षरूपाला पावतले. कितीतरी दिवस ते त्या ठिकाणी होते. एक दिवस महाराज भगवान परमात्म्याने घरामध्ये जास्त धिंगाणा सुरू केला. मैया त्या ठिकाणी आपलं घुसळण करण्याकरता बसलेले आहे. घुसळण चालू आहे आणि हे घुसळण चालू असताना भगवंताने दोन आवाज मैयाला दिले. मैयाचं लक्ष नाही. महिला मंडळ कधी कधी कामामध्ये एवढं व्यस्त होतात. बाहेरून येणारे आणि आव्हानने आवाज दिला तरी त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही नाही का. आव्हानचा आवाज पोहोचत नाही लवकर का. त्याच्या मागं काम असलं पाहिजे काहीतरी. भगवंतानं आवाज दिला. महाराज ते आपल्या नादामध्ये कामामध्ये मग्न आहे व्यस्त आहे. भगवंताने पाट्यावरचा वरहंटा घेतला आणि त्या माठावरती नेऊन असा टाकला. विठ्ठल गवळानं घुसळानं घुसळी ती त्या ठिकाणी मग्न असणारी यशोदा महाराज त्या ठिकाणी वरवंटा घेतला त्याच्यावरती टाकला. ते माठ फोडून टाकला. महाराज सांगायचे हा माठ साधा नव्हता. बरोबर आहे. रामगिरीजी महाराज सांगत असतात हा माठ म्हणजे तिच्या सासूच्या सासूना घेतलेला होता नाही का. हा माठ काय साधना. या माठाची साधना साधी नव्हती. अशा कितीतरी सासा गेल्या पण माठ कसा होता तसाच होता. सासूच्या सासूना घेतलेला होता. आणि एवढा साधना झालेला माठ भगवंतांना फोडला. यशोदेला राग आला. यशोदेनं हातामध्ये दावं घेतलं. भगवान परमात्म्याच्या पाठीमागे लागली महाराज. भगवान परमात्मा पुढं पळतात. यशोदा पाठीमागं पुढं पळते. पळत पळत भगवान परमात्मा यमुनेच्या तीरापर्यंत गेले. तिथे एक मोठं मुसळ होतं बांधलेलं. त्या ठिकाणी त्या मुसळाला भगवंत कैम करता जाता जाता लात मारून जायचे बरं का. आणि मग भगवान परमात्म्याला महाराज त्या मुसळालाच बांधलं यशोदेनं. भगवान परमात्म्याकडे ताकदीची कमी नव्हती महाराज. भगवान परमात्मा ते मुसळ ओढत ओढत जुनी झाडांच्या मधून जो काही विमळ अर्जुन नावाचे दोन वृक्ष होते त्यामधून शिरले. पुढं गेले. मुसळ गुतलं महाराज. थोडी ताकद लावलेली आहे. ताकद लावायची गरज नाही. 99% 1% ताकद लावली महाराज. दोन्ही वृक्ष मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुढं गेलेले आहेत. ते वृक्ष उन्मळून पडले. वारं नाही वावधन नाही काही नाही. कशी काय परिस्थिती निर्माण झाली. यशोदा धावत धावत गेली. कानाकडे पाहिलं. भगवान परमात्मा दोन्ही झाडाच्या मध्ये होते महाराज. भगवान परमात्म्याने कमरावरती हात ठेवले आणि हास्य करून भगवान परमात्म्याने त्या यशोदेकडे पाहिलं. धावत धावत यशोदा गेली आणि यशोदेनं भगवान कानाला उचललं. आपल्या कडेवरती घेतलं आणि हा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी पाहिला. तोच प्रसंग महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केला. महाराज तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं ते जे काही वृक्ष होते ते उन्मळून पडले त्या मुसळाला अडकून. फेरत बन बन गाव. शेवटच्या चरणामध्ये आता महाराजांनी सुंदर भाव प्रगट केला बरं का. आता तिसरं चरण वेळेच्या अभावी आपण लवकर उरकून घेतलं दादा. और बात सुन उखल सुदाला बांधलिया तू आपणे गोपाला आपणे गोपल्या तू बांधलं. भगवंताला बांधलं आणि त्या भगवंतानं काय केलं असणारे वृक्ष उन्मळून पडले महाराज. आणि हा भाव ती गवळण भगवान परमात्म्यासोबत संवाद करीत असताना व्यक्त करते. आता फक्त 10 मिनिटं शिल्लक राहिले आपल्याला. मला आमचे आदरणीय परबत दादा त्यांनी सांगितलं होतं तुम्ही किती वाजता उभे राहा पण 12 वाजता मात्र काय झालं पाहिजे कार्यक्रमाचा समारोप झाला पाहिजे. 12 वाजता कार्यक्रम संपला पाहिजे.
मीही त्यांना मेसेजद्वारे सांगितलं उशिरा सुटणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता असते. विठ्ठल विठ्ठल हा भाव सगळा त्या गवळणीने भगवंताच्या समोर व्यतीत केला. तो फार सुंदर भाव आहे, तो शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही. भगवंताचं चिंतन करणं, भगवंताची स्तुती करणं. शेष स्तुती प्रवर्तला जिंभा सारोनी पलंग झाला. भगवान परमात्म्याचं वर्णन करावं महाराज, ती ताकद आपल्यामध्ये नाही. 100 मुखाचा असणारा शेष भगवंताची स्तुती करू लागला महाराज, परंतु जिभा सारोनी पलंग झाला. शेवट शरणांगती स्वीकारावी लागली. असा असणारा भगवान परमात्म्याचा अधिकार आहे, तो या सर्वसामान्य वाणीने कसा प्रगट होईल महाराज. विठ्ठल आणि त्या ठिकाणी हा भाव प्रगट होत असताना महाराजांनी सांगितलं गोकुळामध्ये फार मोठ्या प्रकारच्या खोड्या भगवंताने केल्या. एक दिवस यशोदेने गणपती बाप्पाला विनंती केली. आता आमच्या महिला मंडळ एक भावनिक असतात. घरामध्ये जर एखाद्या मुलाचं कर्म थोडं वेगळ्या बाजूला जायला लागलं की त्या गणपतीला नमस्कारतात, म्हसोबाला नमस्कारतात, मावलायला नमस्कारतात, नाही का. आता पुढं नवरात्र आलं, पण नवरात्रीमध्ये मग 9 प्रकारच्या साड्या, 9 कलरच्या साड्या. आता हे कोणत्या ग्रंथात काय अजून पाहायला भेटलं नाही बरं का. आता आज कोणती साडी, उद्या कोणती साडी, परवा कोणती साडी, नवरात्र. हे ग गोंधळाला वज घुमू लागला, हे ग गोंधळाला वज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा समळ वाजला, अंबाबाई ग तुझा समळ वाजला. तुझा समळ वाजला, अंबाबाई ग तुझा समळ वाजला. एक गोंधळाला आवाज घुमू लागला, एक गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा समळ वाजला. नवरात्र उत्सव आहे, गणपती उत्सव आहे. आता लवकरच पुढे गणपती येतात नाही का किरण महाराज. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची, हो वरता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची. कणते जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन माते मान कामना पूर्ती. तरुण मंडळ कार्यक्रम करतात. लोकमान्य टिळकांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली, अनेक संतांनी, की तरुण समाज एकत्र यावा आणि त्या समाजानं तरुणानं एकत्र येऊन परमार्थामध्ये सहभाग नोंदवावा. नवे त्याच्या मागचा उद्देश फार सुंदर आहे. या तरुणांनी एकत्र येऊन या परमार्थामध्ये क्रांती करावी, व्यसनाच्या अधीन होऊ नये. परंतु अलीकडं गणपती नवरात्र फार अवघड आहे बरं का ऋषिकेश महाराज. आम्ही एकदा जालन्या साईडला कार्यक्रमाला गेलो होतो. मोठं गणपतीचं तरुण मंडळ होतं महाराज. कार्यक्रम त्या ठिकाणी होता. तरुण मंडळाचा चांगली सुपारी दिली होती. सुपारी कळते तुम्हाला? सुपारी चांगली सुपारी होती. तरुण मंडळाचा कार्यक्रम होता. किरण महाराज, आम्ही बरेचसे गायक वादक चांगले त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाची त्या ठिकाणी सुरुवात होणार होती बरं का ऋषिकेश महाराज. एक 10-5 मिनिटाचा वेळ होता आणि कीर्तन सुरू होण्याच्या आधी समाज सावध व्हावा, जागा व्हावा किंवा त्या मंडपामध्ये येऊन बसावं म्हणून आमच्या आदरणीय सिस्टीमवाल्यांनी कसं एखादं गाणं लावलं. पूर्वीच्या काळी गाणी चांगली होती, आता लय वेगवेगळे गाणे सांगायसारखे नाही. तरुण मंडळी महाराज, त्या ठिकाणी मोठा मंडप दिलेला होता. गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी होती, पण तिथं गाणं चालू होतं. मेरे अंगनो में तुम्हारा क्या काम है. याच्या अंगणात गणपती बाप्पा बसले महाराज आणि गणपतीच्या अंगणामध्ये
हे सगळे तरुण मुलं व्यसनाच्या आधीन होऊन नाचत होते आणि गाणं चालू काय होतं बाबा, मेरे अंगणो में तुम्हारा क्या नाही, त्यांच्या बाबतीत ही परिस्थिती निर्माण झाली बरं का. तरुण पिढीला माझी हात जोडून विनंती आहे महाराज, कीर्तन प्रवचन हे संत महात्म्यांनी याच्याकरता सुरू केलेलं आहे. संत महात्मे आपल्या भागामध्ये मौली महाराज आदरणीय गेले, अनेक संत होऊन गेले. अनेक संतांनी सांगितलं, तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. सप्ताहाचं कार्य करीत असताना सप्ताहाच्या या कार्यक्रमामध्ये या तरुणांचा सहभाग असावा असं संत महात्म्यांचं मत आहे. आता ते नेमकं अडचण अशी महाराज, काही गोष्टी बोलता येत नसतात पण बोललं पाहिजे. जे काही जुने भजनी मंडळ होतं त्यांचा स्वभाव गरम होता का ऋषिकेश महाराज. मग आता भजन चालू असताना काही तरुण मंडळी आली, त्यांनी हातामध्ये टाळ घेतला की त्यांना टाळ धरायचंच नॉलेज नाही, त्यांना टाळ धरायचीच माहिती नाही, पण ते आपले बिचारे सुरू करण्याकरता येतात. पण भजन सुरू होत असताना हातामध्ये टाळ घेतला आणि चुकीचा टाळ वाजला की हे भजनी त्याचा अपमान होतो महाराज. आणि त्याचा अपमान झाला का आता रक्त कसं नुसतं सळसळ करतं. तो म्हणतो, महाराज हा तुमचा टाळ, हे तुमचं भजन, आमचं तिकडं वन्स मोर. ही परिस्थिती निर्माण होती. मायबापांनो, कुठलाही माणूस गर्भातून येत असताना शिकून येत नाही, त्याला हळूहळू शिकावं लागतं नाही का. आता आमचे ऋषिकेशजी महाराज आहे, मध्ये मध्ये अशी चर्चा झाली, कीर्तनामध्ये 2 तासाचं कीर्तन असतं, त्यामध्ये अर्धा तास चालू होती म्हटले. मग तो गायक चक्रधार म्हणतो, पखवाजा चक्रधार वाजवतो. पण हे चक्रधार वाजवण्याकरता, चक्रधाराची तयारी करण्याकरता त्याला किती परिश्रम घ्यावा लागतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माऊली ज्ञानोबरांच्या घाटावरती जाऊन पहा. पूर्ण घामाना ओले झालेला तो वादक स्वतःच्या जीवाकडे पाहत नाही. नवे नवे प्रॅक्टिस करीत असताना त्याच्या हातातून रक्ताच्या चिळकंड्या उडतात तरी सुद्धा तो थांबत नाही. कशा करता? त्या चक्रधाराला तीव्रता येण्याकरता. मग असा चक्रधार कीर्तनात नाही, मग काय ऊसाच्या कटात वाजायचा का? कुठं वाजायचं चक्रधार सांगा. अशी तयारी महाराज फार तयारी करावी लागते. म्हणून कलाकाराचा हा अवश्य आदर करावा असं माझं मत आहे. विठ्ठल तरुणांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि तरुण काय करू शकत नाही. जगाच्या पाठीवरती तरुणामध्ये जी ताकद आहे, फक्त त्याला संघटन नावाची गोष्ट पाहिजे महाराज. एका बापाला 4 मुलं होती, 4 मुलांचं कुटुंब. आणि त्या बापाच्या भोवती ते मुलं येऊन बसले की ती चर्चा करायची, आम्हाला वायली निघायचं. काय करायचं? आम्हाला वायली निघायचं. त्या बापानं सांगितलं हरकत नाही, पण मी जी प्रक्रिया करतो याच्यावर चांगलं बारीक ध्यानात ठेव. सांगितलं काय हरकत नाही, प्रक्रिया फार सोपी बरं का परबत भाऊ. काही असली म्हणजे काही चर्चा असेल काही असेल तर सूचना करा. पण तो बाप बसला, 4ही मुलं असे जवळ बसले महाराज. मुलं बसल्याच्या नंतर त्या बापानं एक वाढलेली काडूक घेतली आणि त्याच्या हातामध्ये दिली. 1 फुटाचा काडीचा तुकडा हातामध्ये दिला आणि सांगितलेला मोडवायचा तुकडा, हा तुकडा करायचा, याला मोडायचं. एका मुलाने 1 काडी घेतली, हातामध्ये घेतली, मोडली, तिचा तुकडा झाला. ताकद कमी होती. मग त्याच्या जवळ बसलेल्या बापानं अजून 1 काठीला काठी लावून 2 काठ्या त्याच्या हातामध्ये दिल्या आणि सांगितलं आता ह्या मोड. आता 2 काठ्या हातामध्ये दिल्याच्या नंतर तिची ताकद तेवढी पुरली, त्यांना 2 काठ्यांचे 2 तुकडे केले. पुन्हा 3री काठी हातामध्ये दिली. आता 3 काठ्या होत्या, 3 काठ्या मोडायच्या सांगितल्या, 3 काठ्या मोडल्या गेल्या. आणि नंतर 4 काठ्या हातामध्ये दिल्या आणि सांगितलं आता याचा जर तुकडा तुला करता आला तर तुला वायली निघायला हरकत नाही. 4 काठ्याचा तुकडा करायचा प्रयत्न त्यानं केला महाराज. पण 4 काठीची ताकद एकत्र असल्यामुळं त्याला तुकडा होणं शक्य झालं. मग बापानं त्याला समजून सांगितलं, लेका तुला वायली निघायचं असेल तर तू एकटा पडशील, तुझ्यावर कधीही अत्याचार होऊ शकतो, आघात होऊ शकतो. पण तुम्ही 4ही एकत्र असताना गावातल्या कुणाची ताकद नाही तुमच्यावरती आघात करायची. याच्याकरता संघटन फार महत्त्वाचं आहे. हा उदाहरण बापाने त्या मुलाला दाखवून दिलं. डोक्यातून कल्पना निघून गेली. तरुणांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आज जर आपण या ठिकाणी सुरक्षित असेल
तर देशाच्या सीमेवरती तो तरुण आपल्या रक्ताची आणि आपल्या प्राणाची आहुती देतो महाराज, नाही का? बहे खून मेरा बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, ओ मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। त्या तरुणाला विचारा, तो तरुण सांगतो बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। दिल दिया रे जान भी देंगे ये वतन तेरे लिए, हो दिल दिया रे जान भी देंगे ये वतन तेरे लिए, हो दिल दिया रे जान भी देंगे ये वतन तेरे, हो दिल दिया तू मेरा करीमा, तू मेरा दरीमा, तू मेरा अभिमान, वतन महबूब तेरे तुझ पे दुल कुर्बान, ओ हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया रे जान भी देंगे ये वतन मेरे, कीर्तनात दोन प्रमाण बाजूला आल्याचं जरी तुम्हाला जाणवत असलं तरी पुढं येणारं 15 ऑगस्ट आहे, त्यानंतर येणारं नवरात्र उत्सव आहे, त्यानंतर येणारं गणपती उत्सव आहे, आणि या उत्सवामध्ये तरुण मंडळीनं आपण परमार्थाच्या विचारात सहमत असावं आणि मग परमार्थ साजरा करावा असं माझं मत आहे. विठ्ठल विठ्ठल आपला विचार चालू होता भगवान परमात्म्याचा आणि असणारीचा गवळणीचा संवाद आपल्या शेवटच्या प्रमाणापर्यंत आलेला आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचा उत्पात गवळ्याच्या पोरांनी त्या ठिकाणी केला. चोऱ्या वाढल्या, घरानं येऊ लागलं. यशोदेला हे ऐकावं असं वाटे ना, कारण एखाद्या मातेचा मुलगा कितीही दुष्ट विचाराचा जरी असला तरी सुद्धा ती माता त्याचा तो असणारा विचार किंवा येणारी तक्रार ती सहजासहजी ऐकून घेत नाही महाराज. हे मातेचं प्रेम आहे. हे जगद्गुरु तुकोबरायांनी व्यक्त केलं बरं का, या असणारे आईचं प्रेम. लेकुराचे हित जाणे माऊलीच्या चित्ताशी कळवळ्याची जाती, लेकुराचे हित जाणे माऊलीच्या चित्ताशी कळवळ्याची जाती, लेकुराच्या हित जाणे माऊलीच्या चित्ताशी कळवळ्याची जाती, लेकुराच्या हित जाणे माऊलीच्या चित्ताशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, कळवळ्याची जाती करीला
ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती ऐसे कळवळ्याची जाती. आईचं प्रेम असतं महाराज, कधीही मुलाच्या असणाऱ्या तक्रारीला माता लवकर सहमत होत नाही महाराज. एक उदाहरण व्यावहारिक तुम्हाला 1 मिनिटाचं सांगतो बरं का. विठाला विठाला राजगुरू भगतसिंग इत्यादी जे काही होऊन गेले महाराज यांनी या देशाकरता मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि त्या तरुणांचं योगदान आपल्याकरता फार महत्त्वाचं आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या समाजाचं चांगलं व्हावा हे फक्त या थोर वीरांना शोभतं महाराज. आणि संत महात्म्यांना वाटतं की आपल्या तरुणाचं चांगलं व्हावं. जगाच्या पाठीवर असा तिसरा वर्ग नाही की त्याला असं वाटतं या तरुणाचं चांगलं व्हावं बरं का. एक दिवस एका मुलानं लहानपणी शाळेत असताना एका पेनाची चोरी केली किरण महाराज. पेनाची चोरी केल्याच्या नंतर हालाकीची परिस्थिती होती. पेन घेऊन देण्याची सुद्धा त्या मातेची ताकद नव्हती. आपल्या पतीचं अर्थात त्या मुलाचं पित्याचं निधन झालेलं होतं आणि पेन घेण्याची परिस्थिती नाही आहे. मुलाचा हट्ट आहे, मला आई पेन पाहिजे, पेन घेऊन देऊ शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्याच्या नंतर त्या मुलानं एका मुलाचा पेन चोरून आणला. चोरून आणल्याच्या नंतर त्या आईला वाटलं चला बरं झालं, आपली परिस्थिती नाही पण मुलाकरता मुलांना पेन स्वतः तर आणला, काही हरकत नाही. पण पेन कसा आणला होता, तुम्ही झोपल्या का काय? नाही ना, पेन चोरून आणलेला होता. हे कार्य चांगलं आहे काय वाईट आहे? मग हे जर वाईट कार्य तर आईना विरोध करायला पाहिजे की नाही? आईना विरोध नाही केला. मुलगा म्हणता म्हणता 5वीचा 6वी 8वी 9वी 10वी 12वी पुढच्या वर्गात शिकत गेला. 10वी 12वीच्या नंतर त्याला चुकीचं वळण लागलेलं होतं. चुकीच्या विचारात चुकीच्या संगतीत असणारा मुलगा एक दिवस चोऱ्या करायला लागला, दरोडे टाकायला लागला आणि पोलिसांना पकडलं. त्याला कोर्टाच्या समोर हजर केलं आणि कोर्टानं त्याचा विचार पाहून त्याला फाशीची शिक्षा देऊन टाकली. फाशीची शिक्षा दिली. उद्या सकाळी 9 वाजता या ठिकाणी तुला फाशी वहिनी दकाल्याचं कीर्तन होतं. त्या ठिकाणी उद्या तुला 9 वाजता फाशी देण्यात येणार आहे असं त्याला सांगितलं महाराज. आणि त्याला एका बंद कोठडीमध्ये बंद करून ठेवलं. रात्रभर त्यानं विचार केला आपल्यावरती अशी परिस्थिती काय यावी. आपले मित्र कोणी डॉक्टर झालेले आहेत, कोणी LLB करतं, कोणी MBBS करतं, कोणी इंजिनियर करतं आणि आपल्यावरती अशी परिस्थिती काय यावी. आपली संगत चुकली आणि आपलं मार्गदर्शन देखील चुकलं. उद्या सकाळचा 9 वाजेचा टाईम झाला. त्या ठिकाणी 9 वाजता जेलर आले आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याकरता त्याला अंतिम इच्छा विचारली, तुझं मत काय, तुझी इच्छा काय आहे. त्यावेळेस त्या मुलानं विनंती केली, साहेब मला एकदा आईचं दर्शन घ्यायचं आहे. त्या जेलरला खूप समाधान वाटलं. त्यांनी विचार केला, जाऊ द्या आजपर्यंत यानं चुकीचं काम केलं पण मरणाच्या दारात असताना मरणाच्या क्षणी याला निदान चांगला विचार याच्या मनामध्ये आला की आईचं दर्शन घेण्याचा भाव निर्माण झाला. आता ज्या मातेचा मुलगा 9 वाजता फाशीवर जाणार आहे त्या मातेचं अंतकरण कसं असेल महाराज, कल्पना करा. अंतकरण गदगद झालं, डोळ्यातून अश्रूच्या धारा गळतात. थरथरणारं शरीर त्या ठिकाणी जेलरनं त्या आईला धरून आणलं. त्या मुलाचं केलं. त्या आईनं त्या मुलांना असणारी मिठी मारली. त्या मुलानं आईची अशी दोन्ही हात धरून तिला बाजूला केलं आणि बाजूला केल्याच्या नंतर तो पाया न पडता त्यांना एक कानामागं आईच्या हाणली महाराज. सगळ्यांनी त्या ठिकाणी धावाधाव करून त्या मुलाला धरलं. सांगितलं, मूर्खा तुला लाज वाटत नाही, तुला काही वेळेत फाशीवर जायचं आहे, आईचं दर्शन घेण्याची इच्छा तू प्रकट करतो आणि तुला भेटायला आलेल्या आईच्या कानामागं हाणतो, तुला कशी लाज वाटली नाही. त्याने सांगितलं, साहेब याचं गांभीर्य तुम्हाला कळायचं नाही. आणि त्या आईकडं पाहून त्या मुलानं सांगितलं, आई ज्या दिवशी मी शाळेतून पेन चोरून आणला त्याच दिवशी जर ही कानामागं तू माझ्या हाणली असती तर कदाचित आज मला फाशीवर जाण्याची वेळ आली नसती. मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे. कोणतीच आई नाही सहन करू शकत महाराज मुलाचं. यशोदेनं तरी का सहन करावा. तो जगाचा बाप, जगत नियंता, रुक्मिणी प्राण संजीवन, भगवान परमात्मा, सगुण साकार रूप, निर्गुण निराकार भगवान असणारा सगुण साकार त्या ठिकाणी प्रगट होऊन यशोदेच्या घरी आहेत महाराज. का त्या मैयानं हे मान्य करावं.
आणि खोड्या झाल्या. पण खोड्या एवढ्या झाल्या की वेळ सांगायला राहिलं नाही ना. आता काटा कोणासाठी थांबा ना साहेब, नाही का. आता तसं तर 12 वाजेपर्यंत होतं, पण आदरणीय सरांनी सांगितलं 12 वाजून 15 मिनिटापर्यंत. म्हणलं हरकत नाही, तुमची आज्ञा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या यशोदेनं भगवंताला बोलून घेतलं, आपल्या मांडीवरती बसवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या गालावरून हात फिरवला. काना, तो एक नंदराजाचा मुलगा, याची तुला जाणीव आहे. असं असताना देखील तू नगरामध्ये चोऱ्या करतो, दहीदुधाचा नाश करतो, चोरी करतो. ही गोष्ट बरं नवं, हे वागणं बरं नवं. यशोदा ते आपल्याला भगवान कानाला समजून सांगती. त्याच्या डोक्यावरून हात फिरवले, कुरुडे असणारे केश, भगवंताचं हास्य स्मित चेहरा. परंतु यशोदेचा नाईला झाला आणि यशोदेनं थोडं कठोर अंत करून सांगितलं, आता तुला वनामध्ये जावं लागत, शाळेत जावं लागत. त्या काळची शाळा मी सुरुवातीला सांगून गेलो, त्या काळची शाळा म्हणजे आता नव्हती, अशी नव्हती महाराज, इंग्लिश मीडियम वगैरे वगैरे, नाही का. आता फक्त काय झालं सर, खरं क्षमा मागून सांगतो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बरं का, पण मला थोडं खरं बोलण्याचा नाद आहे, तो काय वाईट नाही. काय झालं, आता हे इंग्लिश मीडियम वगैरे शाळा सुरू झाल्या, चांगली गोष्ट आहे, मुलांची प्रगती व्हावी हाच उद्देश आहे. पण खूप मोठा खर्च, सुटात बुटात गाडी न्यायला येते, हे सगळं पालकांना बरं वाटतं सर. परंतु नेमकं मुलांचे या थाटामाटामध्ये शिक्षण कुठपर्यंत चाललं हे पाहायला आम्हाला वेळ नाही बरं का. आणि अलीकडं खरं सांगतो बाबा, ह्या व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडं सद्गुरू श्री रामगिरीजी गुरुकुल नावाचं संस्थान आहे. आणि संस्थांमध्ये माझ्याकडं 5वी ते 10वी पर्यंतचे 25 विद्यार्थी आहे. पण शोकांतिका दादा मला या गोष्टीची वाटली की 8वीच्या 9वीच्या मुलांना मराठी वाचता येऊ नये. मग हे मुलं शाळा जाऊन काय करतात हे पालकांनी पाहिलं पाहिजे आणि शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. यशोदेनं कठोर अंतकरण केलं. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये काठी दिली, खांद्यावरती घोंगडी दिली आणि सांगितलं, आता अरे तुम्ही काय मोठी सारे गोपाल रानात, तुम्ही काय मोठी सारे गोपाल रानात, तुम्ही काय तुम्ही काय देऊन फार गोपाल रानात. उद्या जाई राना सबे घेऊन गोदना, सबे घेऊन गोदना, सबे घेऊन गोदना. टाईम झाला, 12 वाजले ना, भूक लागली त्याच्यामुळं. अरे तुम्ही गाया घेऊन भगवंताला शाळेत जायचं यशोदेने आज्ञा केली. भगवान परमात्मा निघाली महाराज आपल्या सवंगड्यासह. भगवान परमात्मा वनाच्या दिशेनं निघाले महाराज. हातामध्ये काठी घेतलेली आहेत, खांद्यावरती घोंगडी आहे, काळ्या कलरची घोंगडी भगवंताच्या खांद्यावरती होती, हातामध्ये काठी होती महाराज. त्याचं वर्णन भागवतामध्ये फार सुंदर आहे महाराज. काली कमली वाला हा, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोह तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का
दिशेने निघाला. लाखो गायी भगवंताच्या सोबत आहे. यमुनेच्या तीरावरती गेले. त्या ठिकाणी गायी चारू लागले. गायी चरता चरता खेळ खेळत असायचे महाराज. हा मामा पोरा गायक वादक करता एकदा सुंदर टाळी वाजव वगैरे. तुम्हाला आवडलं नाही का? मग आवडल्यावर जरा रिस्पॉन्स देत जा ना. लाईक करीत जा जरा लाईक. विठाला विठाला अबकत बकती गपक पोरत घेणू खेळ मांडू खेळवे ती दांडू पोरा खेळवे ती दांडू. भगवान परमात्मा सवगड्यांसोबत अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. खेळ खेळता खेळता थकले. त्यांनी सांगितलं आता 12:15 वाजले. खांदी भूक पोटी भूक नाही का? खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता इथं असं नाही म्हणता येणार काय कीर्तनाचे सुख. महाप्रसाद काय महाप्रसाद तयार झालेला आहे महाराज. देनेवाला राम खानेवाला राम बीच में रुकने का क्या काम. आता वेळ झालेला आहे आणि म्हणून खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. त्या ठिकाणी खेळ खेळून सगळे भगवान परमात्म्यासोबत संगळी थकले. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी आता काला करतात. कुठं? यमुनेच्या तीरावरती. पण काला करीत असताना अगोदर भजन करण्याचा नियम आहे. आळंदीमध्ये मधुकरी करीत असताना जलाराम म्हणून तिथं संस्था आहे. तिथं असा नियम होता आमच्या काळामध्ये. आता आहे की नाही माहीत नाही, परंतु त्या काळामध्ये सरजी खायची परिस्थिती फार वाईट होती बरं का. अक्षरशः तुम्हाला सांगतो मधुकरीचं जे सिस्टम असतं. आता आपली ही गल्ली कल्पना करा. या गल्लीमध्ये समजा 10 घरं आहे. मग ते 10 जणांना ते 10 घरं वाटून दिलेले असतात बरं का सरजी. आणि त्या घरात जर समजा एखादा माणूस एक्सपायर झाला, एखादी व्यक्ती गेली, त्या घराला काय पडतं? सुतक पडतं. आणि सुतक पडल्याच्या नंतर न मधुकरी देणे, न पूजा करणे, न पाठ करणे. मग 10 दिवस त्या ठिकाणी त्या मधुकरीला विश्रांती दिल्या जाते. मग कल्पना करा ह्या 10 दिवसामध्ये या 10 जणांचं खाण्याचं काय होत असेल. असंच आमच्या जीवनामध्ये घडलं सरजी. हो, थांबायचं वाढायचं असं आमच्या जीवनामध्ये घडलं. मायबापांनो खरं सांगतो तुम्हाला, कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक होणं ही सोपी गोष्ट नाही. एखाद्याला असं सुंदर गायन पाहिलं की त्याला असं वाटतं आमचं पोरगही सुद्धा गाणारं झालं पाहिजे, पण ते पिणारं निघतं, त्याच्या मागे संस्कार चुकतात बरं का. आणि मग ते मधुकरीचे दिवस फार वाईट होते महाराज. आजही तो प्रसंग जर डोळ्यासमोर आला तर डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. 10 दिवस एकदा त्या घराला सुतक पडलं की मधुकरी बंद. मग 10 दिवस खाण्याची काही व्यवस्था नसती पहा. अशा वेळेमध्ये आम्ही बिस्किटचा पुडा घरच्यांनी पाठवलेले असायचे. आणि तो बिस्किटच्या पुडातला बिस्किट काढायचं, त्याला चहासुद्धा नसायचा महाराज. तो पाण्यामध्ये बुडायचं ते बिस्किट आणि खायचं. त्याच्यावरतीच आम्ही थांबायचो. आळंदीमध्ये एक 5 रुपयाला वडा भेटायचा, छोटासा असायचा, एकदम एकदम छोटा. गीतांजली वडा म्हणून प्रसिद्ध होता आळंदीमध्ये. आमच्या गुरुजींना माहिती ऋषिकेश महाराजांना. 5 रुपयाचा वडा. 5 रुपये सुद्धा भेटणं फार मुश्किल होतं, पण असले 5 रुपयाचं एक वडा खायचा आणि 2-2 दिवस त्याच्यावरती उपाशी राहावं लागायचं. ही आळंदीतली परिस्थिती महाराज मधुकरीची. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलं, प्रॅक्टिस केली, गायन केलं, अभ्यास केला, ती या व्यासपीठावरती उभं राहण्याच्या लायकीचे माऊली ज्ञानोबा यांनी केलं पहा. अन्यथा हे
अलीकडं सगळ्या पदव्या मोठं अंत करून बोलतो किंवा धाडस करून बोलतो, एखादी पदवी विकत घेता येईल महाराज, परंतु कला ही घासूनच तयार होत असते, तिला चान्स नाही महाराज. म्हणून अशी परिस्थिती असते. विठ्ठल विठ्ठल. सगळे खेळ खेळून थकले महाराज. त्या ठिकाणी सगळ्यांना भूक लागल्या, टाईम झाला आणि भगवंताकडे त्यांनी विनंती केली, देवा आता भूक लागली, आता भोजन करण्याची वेळ झाली, महाप्रसाद घेण्याची वेळ झाली. आणि म्हणून हा प्रसंग त्या गवळणीने भगवंताच्या समोर विदित केला की तू त्या टायमाला हातामध्ये काठी घेऊन खांद्यावरती घोंगडी घेऊन गाळ्या वळण्याकरता गेला होता. हा तुझा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. हा शेवटचा प्रसंग कान्होबा शेवटच्या प्रमाणामध्ये फेरत बन बन गाव उच्चारावत. फिरत बन बन गाबू चरावत, फिरत बन बन गाबू चरावत, फिरत बन बन गाबू धरावत, फिरत बन बन गाबू धरावत, फिरत बन जानत भू प्रभु मन तेरा को भाई, जानत प्रभु जानत प्रभु जानत प्रभु ये तेरा
अजून फोनला जर गायचं असेल तर या 5 मिनिटं बाकी आहे. तुमची इच्छा असेल तर या. जानत हूँ प्रभु मेरा नाम, जानत हूँ प्रभु मेरा हेरत बन बन गाव चरावत कही तुकया बंधुल करिलेले हात काय बरावो दिखावत मोही जानत हो प्रभु पण तेरा सवही. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचे बंधू कानोबराय यांची 4 चरणाची गवळणपर अभंग हा
आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी आपण घेतला होता. भगवंताने जशी बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी समर्पित करत आहोत. अन्य क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण छोटंसं भजन करणार आहोत. आता मला एक फरमाईश आली. फरमाईश करते ना? हां, पण आता वेळ आपल्याला राहिला नाही आणि 12:30 वाजले. 12 वाजेपर्यंत सेवेचा टाईम होता नाही का? 12:30 वाजले. कीर्तनाचा वेळ, प्रवचनाचा वेळ ठरलेला असतो. 1 तास असेल प्रवचन, 2 तास असेल कीर्तन, 3 तास असेल तर सिनेमा. रात्रभरचं काय आपल्याला कल्पना असं. आणि म्हणून वेळ ठरलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी वर हात करायचं. ठोबरकमय भजन होईल. त्यानंतर श्री गुरुचं भजन 1 मिनिटामध्ये होईल आणि नंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. महाराज डग बग डोले माझी पानावरी नावर, डगमग डोले माझी पानावरी नावर, पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे, पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे म्हणा. पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे, पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे. अभंग होईल आणि कार्यक्रमाचा समारोप. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ठीक आहे ना ते अंडी फोडायला घ्या. शिंकेला तुनी होतो तिकाचे कधी तुम्ही वारे दोही कडे मुख पसर निगडे महात्म्या राजा वे दोही जग करा